तर एनिडेस्क मध्ये आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे. ठीक आहे. तर सॉरी, एनिडेस्क मध्ये आपल्याला फाईल ट्रान्सफर करायची. तर इथे स्क्रीन असतो आणि याच्या बाजूला हा एरो आहे. तर एरोला क्लिक केलं की आपल्याला दोन्ही साईडचे कॉम्प्युटर दिसतात. तर हे तुमचं कॉम्प्युटर आहे आणि इकडचं कस्टमरचं कॉम्प्युटर आहे. आता इकडनं आपल्याला तिकडे फाईल काही पाठवायची आहे. तर आपण समजा इथे डी कोलन लिहून एंटर केलं तर आपला डी ड्राईव्ह पूर्ण इथे दिसतोय आणि इथे डी कोलन लिहून एंटर केलं तर त्याचा डी ड्राईव्ह दिसतो. आता इथे आपण डी Y2K26 मध्ये जायचं तर इथे डबल क्लिक केलं की इथे Y2K26 ओपन झालं. पण हे डायरेक्ट कधीच नाही लिहायचं. डी कोलन लिहून एंटर केलं आणि Y2K26 लिहिलं हे खूप स्लो चालतं. म्हणून नेहमी फक्त डी कोलन ओपन करायचं, म्हणजे हार्ड डिस्कचं मेन ड्राईव्ह ओपन करायचं आणि नंतर मग Y2K26 केलं तर हे फास्ट चालतं. हा याच्यात फरक आहे. दुसरं, आता आपल्याला इकडून तिकडे फाईल कॉपी करायची आहे. आपण एक ट्रायल इकडून तिकडे कॉपी करू. तर छोटीशीच फाईल कॉपी करू आपण. ही फाईल कॉपी करायची समजा. तर ही फाईल सिलेक्ट करायची, 2-3 कॉपी करायची असतील तर 2-3 करायच्या आणि इथे वरती अपलोडचं फाईलचं दिलेलं आहे आपल्याला. तर अपलोड म्हटलं की अपलोड होऊन जाईल. आता मी सध्या फक्त ही आपली अपग्रेडची फाईल UPG 28-10-2-2025 इथे अपलोडला क्लिक केलं की Y2K26 च्या आत ही फाईल चालली आणि आपल्याला इथे राईट साईडला दिसत आहे किती पर्सेंटेज झालं आणि ही पूर्ण फाईल तिकडे कॉपी होऊन जाईल. तर हे डायरेक्ट कॉपी पेस्ट करण्यापेक्षा हे थोडं स्लो जातं. आणि त्याच वेळेला आपण जर इकडे स्क्रीनला क्लिक केलं तर त्याच्या कॉम्प्युटरवर काय चालू आहे हे आपण पाहू शकतो. आणि लेफ्ट साईडला जर काय एरोला क्लिक केलं तर आपल्याला दोन्ही कॉम्प्युटर दिसतात. इकडे लेफ्ट साईडला आपलं कॉम्प्युटर, राईट साईडला त्याचं. आता त्याच्याकडनं जर, आता हे सध्या मी कॅन्सल करतो, जर त्याच्याकडची एखादी फाईल समजा disphead.dat, तर मी टाईप केलं कीबोर्डवर disphead.dat, तर इथे आलं disphead.dat. तर ही फाईल मला इकडे पाहिजे माझ्याकडे, तर मी डाउनलोड करेन. तर डाउनलोडला क्लिक केल्याबरोबर पाहिजे त्यांनी कॉपी केली, छोटीशी फाईल आहे, पटकन इकडे आली असेल आता disphead.dat ही इथे आली. आपण इथून डिलीट सुद्धा करू शकतो. डिलीट करायची असेल तर डिलीट. या सगळ्या ऑपरेशन्स इथून होतात. म्हणजे कॉम्प्युटरवर जसं आपण इकडून तिकडे कॉपी पेस्ट करतो त्या सगळ्या फॅसिलिटीज इथे आल्या आपल्याला. आता तुम्ही अपडेट तिकडे पाठवलाय तर आपण डी ड्राईव्ह मधून अपडेट करू शकतो तुम्ही. ठीक आहे.